खरं तर हा काही निर्णय माझा अचानक नाही आहे, परंतु ज्या पद्धतीनं 20 तारखेला मतदान झाल्याच्या नंतर 23 तारखेच्या रिझल्ट नंतर मी जे सहन करतोय आणि त्याच्या अगोदर माझे आजही म्हणजे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब असतील, संजय राऊत साहेब आहेत किंवा सचिन अहिर असतील, अनिलभाई देसाई, की एवढी सोन्यासारखी माणसं शिवसेनेमध्ये असताना तिथला संपर्क प्रमुख बबन थोरात असेल, विनायक राऊत एक पक्षाचे खूप मोठे नेते आहेत, सुषमा अंधारे सारखी नेते आहेत, ही जी माणसं आहेत मातोश्रीच्या अवतीभोवती राहून पक्षाचं तिकीट विकतायत आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आदरणीय पक्षप्रमुखांनी 1.5 वर्षापूर्वी मला सांगितलं, संजय राऊत साहेबांनी सांगितलं, त्यांना सुद्धा विश्वासात न घेता ही सगळी मंडळी माझ्याबरोबरचं कटकारस्थान करून दुसरा उमेदवार बाजूला ठेवला। मला ज्या दिवशी 12 वाजता बी फॉर्म दिला गेला आणि 12 वाजता डिलिंग येत दुसऱ्या मध्ये असे दोघं तिघं जी दलाल आहेत जे मराठवाड्यामध्ये पक्षाचं नुकसान करतायत आणि खरं तर ही काय आज नाही, म्हणजे माझा पराभव खरं तर एखादा संपर्कप्रमुख एखादा नेता हा एकमेव जागा नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना लढत असताना एक पक्षाची जबाबदारी असते की 10 पदाधिकारी तिथे येऊन बसणं, परंतु माझ्या निवडणुकीमध्ये जाणीवपूर्वक मी पराभूत कशा पद्धतीने होईल असे बबन थोरात, विनायक राऊतांसारखे माणसं काम करतायत।